तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओत. तर आज जवळजवळ आपला दिवस 5वा आहे, ज्यात मी सलग कन्सिस्टंटली आज 5व्या दिवशी व्हिडिओ बनवतो आहे. ॲक्च्युली व्लॉग म्हणजे मला वाटायचं की नाही, कॅमेऱ्यासमोर काहीही बडबड करू, व्हिडिओ टाकू, एडिटिंगसुद्धा हे करता येईल वगैरे वगैरे. पण ॲक्च्युअलमध्ये रोज हे करणं कन्सिस्टंट थोडंसं अवघड टास्कपैकीच एक आहे. जरी ते सोपं वाटत असलं तरी ते अवघड आहे. म्हणजे कॅमेरासमोर येऊन बोलायलासुद्धा तेवढा कॉन्फिडन्स अजून बिल्ड व्हायला वेळ लागतो आहे. थोडंसं अजून स्वतःला कॅपेबल बनवतो आहे की रोज आपण व्लॉग चॅनलसाठी काही ना काही रोज काय कंटेंट आपण टाकू शकतो, कुठल्या प्रकारचा कंटेंट आपण रोज फॉलो करू शकतो किंवा अपलोड करू शकतो. याबद्दल मला आपल्या फॉलोअर्सपैकी काही जणांचा चांगला फीडबॅक आला. धन्यवाद त्यांना फीडबॅक दिल्याबद्दल. असंच फीडबॅक देत राहा, मी त्याच्यावर नक्की वर्क करेल. आपल्याला चांगला रिस्पॉन्स येतो आहे कमेंट सेक्शन्समधून, म्हणजे शिकतो आहे मी हळूहळू त्यातूनसुद्धा थोडेफार. तर मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर. काय झाली का नाही मग तुमची संध्याकाळच्या पार्टीचं नियोजन, की अजून बाकी आहे? थांबा थोडं. मी इंस्टाग्राम उघडलं सकाळ सकाळ तर माहिती पडली की आज तर एकादशी आहे. खूप जणांचे प्लॅन्स 31 डिसेंबरचे आज थोडेसे वाईपआउट झाले असतील ना, हो ना? पण काय फरक पडतो, ज्यांना पार्टीच करायची आहे ते लोक काहीही करून आज संध्याकाळचं पार्टीचं नियोजन तर करतीलच. आपण नाही करू शकत, कारण आपण व्हेज खाणारे माणसं, नॉनव्हेज काही पचत नाही आणि ना आवडत. त्याच्यामुळं आपण आज संध्याकाळी घरी भेळ वगैरे करू. या व्लॉगच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्ही आजचं थोडेसे स्पेशल मोमेंट आपण करू आपल्या व्ह्युअर्ससाठी. आपला हा 5वा व्हिडिओ असला तरी देखील या वर्षीचा आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे. आपण आता डायरेक्ट 2026मध्येच उडी मारून आपला पहिला व्हिडिओ 1 जानेवारीला म्हणजेच उद्या अपलोड करणार आहोत. पण आपला हा व्हिडिओ थोडासा आणखी स्पेशल करण्यासाठी आपण ट्राय करू आज काही ना काही थोडंसं वेगळं करण्याचं. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ असाच आवडत असेल तर नक्की तुमच्या जवळील लोकांना शेअर करा, जेणेकरून आणखी लोकांपर्यंत आपण पोचू शकू. आता मी आलो आहे परत गच्चीवर थोडंसं ऊन खायला रोजच्यासारखं. तशी रोज सवय नव्हती हे व्लॉगचं जर्नी सुरू करायच्या आधी, पण आता सवय लावतो आहे, थोडंसं डेली रुटीन वाढवतो आहे थोडंफार. रोज या आशेत होतो की ही थंडी गेल्यावर मग आपण वॉकिंगला सुरू करू, जिम वगैरे सुरू करू किंवा आणखी काही थोडंसं फिटनेससाठी प्रयत्न करू. पण ही थंडी काय जाण्याचं नाव घेत नाही आहे. मग आपण या नवीन वर्षात आणखी एक संकल्प करू की रोज काही ना काही ॲटलिस्ट थोडासा व्यायाम शरीराला केलाच पाहिजे. तर तुम्हाला ते व्लॉगमध्ये पण दिसेल पुढच्या ॲक्च्युली. तर आता तुम्ही बघू शकता किती सकाळी एकदम आज पण चिल्ड वातावरण आहे, सगळीकडं अशीच शांतता आहे. सकाळ सकाळी इकडं आमच्या नगरला असंच छान वातावरण राहतं. हे थोडक्यात हे पुण्यासारखं नाही की सगळं गजबजलेलं आहे. सगळीकडं ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे, इकडं निवांत आहे हो. आपण खूप मोठे मोठे क्रिएटर्सचे व्हिडिओ बघतो, रोज ते अपलोड करतात, किती फ्लुएंटली बोलतात, म्हणजे इतकं की एक कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांना. तसंच मी ट्राय करतो आहे कन्सिस्टंट अपलोड करण्याचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला हा कॅमेरासमोर बोलायचा जो हे कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड होईल. म्हणजे न अडखळता एक कन्व्हर्सेशन आपण म्हणू शकतो की एक सबस्क्रायबर आणि माझ्यात वाढतं आहे. म्हणजे त्यांच्या फीडबॅकवर सुद्धा मला काम करायला आवडेल. व्लॉगची जर्नी मला वाटली की तितकीसुद्धा सोपी नाही आहे. रोज उठून काय बोलावं किंवा कोणत्या प्रकारचं कंटेंट आपण लोकांना आवडेल, इंटरेस्टिंग वाटेल, लोक जास्त बघू शकतील, यावर आपलं फोकस असला पाहिजे. हे खूप विचार करायला खूप वेळ लागतो आहे किंवा तयार करायला, ह्याच्यावर वर्क करायला थोडासा टाईमच लागतो आहे. तर आपण जसं आणखी स्वतःला एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करू शकू आपल्यातला, तोवर महिनाभर सुरुवातीचा कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. जर आपण महिनाभर व्हिडिओ टाकण्याचा सक्सेसफुल राहतो आहे तर पुढेसुद्धा आपण ते कंटिन्यू ठेवणार आहे. कारण की ऑलरेडी जर समजा आलेला आहे कॉन्फिडन्स, थोडासा एक एक भीती असते मनात की नाही लोक काय म्हणतील, की आजूबाजूला आपण वावरतो आहे तिथले लोक हसतील, ह्याचा विचार न करता आपण आपली व्लॉग लाईफ चालू ठेवणार आहोत.
आणि ह्याशिवायच काही पॉसिबल नाही आहे की जर तो विचार करत बसन तर कदाचित ही जर्नी इथं स्टॉप होईल. कारण की मी या यूट्यूब जर्नीकडे एक फक्त टाईमपास म्हणून बघत नाही आहे. मी इकडे एक फुल टाईम करिअर म्हणून सध्या बघतो आहे. त्यामुळं रोज एडिटिंगचा एक एक पार्ट, थोडंसं त्याच्यातलं टेक्स्चर काय असेल ते शिकायलासुद्धा थोडासा वेळच जातो आहे. तर आपण सुरुवातीला थोडेसे कमी लेंथचेच व्हिडिओ बनवायचं ट्राय करू. जसं कुठं ट्रॅव्हल करू किंवा आणखी कुठं डेस्टिनेशनला फिरायला जाऊ, त्याचे आपले मोठे व्लॉग्स आपल्याला तयार करता येतील, जेणेकरून लोकांनाही ते इंटरेस्टिंग वाटेल. आता तुम्ही बघू शकता थोडंसं कडक ऊन पडायला सुरुवात झालेली आहे, कारण की सकाळचे जवळजवळ 9 वाजत आलेले आहेत आणि 9 वाजताचं आपल्याला आता थोडंसं आवरावं लागेल. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल मला रोज 10 वाजता जावंच लागतं. तर आता आपली कॉलेजला जायची तयारी करावी लागणार. थोडंसं आपण आता खाली जाऊन दूध वगैरे घेऊ. सध्या मी 2-3 महिने झालं विदाऊट शुगरच सगळं घेतो आहे, कारण की शुगर इंटेक एवढा वाढला आहे बॉडीमध्ये की त्याचं नाव ते म्हणजे रोज 3-4 चहा तर व्हायचे. चहा तर व्हायचा, पण आणखी शुगरी प्रॉडक्ट्स जरा जास्त वाढले होते, म्हणून त्यावर कंट्रोल म्हणून मी सध्या विदाऊट शुगर दूध किंवा कॉफी किंवा चहा जे काय असेल ते मोस्ट घेतो आहे आणि ॲडिशनल शुगर घेण्याचं टाळतो आहे. तुम्हाला यामागचं बेनिफिट्स, हेल्थ बेनिफिट्स जाणवत असतील तर आपण आता टेरेसवरून खाली येतो. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओपासून थोडासा काही चेंज करणार आहोत. म्हणजेच की आपण ट्राय करणार आहोत थोडंसं हिंदी लँग्वेजमधून पण व्हिडिओ बनवण्याचा, म्हणजे आपण त्या लँग्वेजमध्ये पण थोडंसं फ्लुएंटली बोलू शकू किंवा व्लॉग बनवू शकू आणि आणखी लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू. तर झालं असं की मी काही व्हिडिओ या 2-4 दिवसाचे मी मित्रांना टाकले, जे अदर स्टेट्समधले होते, जसं की गुजरात, हरियाणा वगैरे, मध्य प्रदेश, तिकडचे गेमिंग फ्रेंड्स होते माझे ॲक्च्युली ते. तर ते म्हणले की आम्हाला तर काही समजत नाही आहे, पण आम्ही सबस्क्राईब करून ठेवतो. ऑब्वियसली थोडंसं त्यांनासुद्धा कळालं पाहिजे, म्हणून आपण हिंदीतसुद्धा रोजचे व्हिडिओ करणार आहोत, जेणेकरून जो त्यांना इश्यू फेस होतो आहे, म्हणजे होऊ शकतं आपला व्हिडिओसुद्धा तिथपर्यंत पोहोचेल, हिंदीत बनवला तरी लोकांना तो आवडू शकेल असा कंटेंट आपण जर समजा बनवलाच. तर उद्यापासून एक नवीन संकल्प की रोज नाही पण ॲटलिस्ट एखाद्या दिवशी तरी किंवा 1-2 दिवस तरी आपण हिंदीमधून व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. आणि हा प्रयत्न यशस्वी झालाच तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की फीडबॅक द्या. आपण त्यावरसुद्धा वर्क करू, आणि हिंदी एवढी फ्लुएंट नाही आहे सध्या, पण त्याच्यावर वर्क करू. तर काल आपल्या काही सबस्क्रायबर्सना पोहे खूप चविष्ट लागले अशा मला खूप मित्रांच्या व आपल्या सबस्क्रायबर्सच्या कमेंट्स आल्या. तर आता माझी बायको माझ्यासाठी आजचा आपला मेनू आहे उपमा. त्याच्यासाठी आजची सुरुवात आपली झालेली आहे टोमॅटो चिरण्यापासून. काल आधी कांदा चिरला होता, आज टोमॅटो चिरून घेऊ, काय हरकत नाही, दोन्ही एकाच कढईत पडणार आहेत. आता आपण बघू शकता पलीकडे कांदा ठेवलेला आहे. कालची जी कढई आहे ती आज पण रेडी आहे. तर आता आपण चाललेलो आहे कढीपत्ता आणायला, जे की आपल्या दारातच आहे, तुम्ही बघू शकता. तर काही जास्त थोडंसं आता इथं हाईटवर आहे. आता झालं असं की उपमा करायला लागल्यावर मग लक्षात आलं कढीपत्ताच नाही आहे. आपण इथून कढीपत्ता घेऊ थोडाफार. याने उपम्याला आणखी आपलं थोडीशी चव येईल. आता मी कढीपत्ता तोडून येऊस तर इकडं कांदा सुद्धा चिरून झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 50% तयारी झालेली आहे.
नाही करता आलेला आपल्याला. आपण घरीच रोजचं चटणी भाकर खाणार आहेत आणि झोपणार आहेत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत, म्हणजेच उद्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कलिग्सना सुद्धा करायला लावा.